मंचावरील सर्व माझे सहयोगी मान्यवर, या सभागृहात आणि काही सभागृहाच्या बाहेर माझ्या 40-45 वर्षाचा प्रवासात जे लोक व्यक्तिगत माझ्याशी जुडले गेले, वेगवेगळे पक्षात आहेत, वेगवेगळे संस्थेत आहेत, वेगवेगळे धर्माचे आहेत, संप्रदायाचे आहेत, पण आम्ही एक कुटुंब म्हणून काम करणारे, एक परिवार म्हणून काम करणारे हे सर्व जे कार्यकर्ता आहेत, त्यांचा अनेक दिवसापासून म्हणणं होतं की आपण गेली 5 वर्ष काहीच का बोलत नाही. जिथे बोलायचं होतं ते मनमोकळेपणाने मी बोललोय. काल काही वर्तमानपत्राने लिहिलंय की माझा पुनरागमन होतोय. माझी गच्छंती झालीच नव्हती तर पुनरागमनचा प्रश्नच येत नाही. ज्यांना काम करायचा अवसर मिळालाय त्यांना शांतताने काम करता यावा म्हणून पक्षाने विविध जबाबदारी माझ्यावर या 5 वर्षात दिली. मी कर्नाटकात काही महिने होतो, तेलंगणामध्ये काही महिना होतो, गुजरातला काही महिन्यात होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी. मुंबईतील अनेक कामाच्या जबाबदारीमध्ये सुद्धा सक्रियपणाने मी काम केलं. पण ती पक्षाची भूमिका आहे. पक्ष आणि जे काही आपलं सुखदुःख असतो ते आपण मांडत असतो. तरी कार्यकर्त्यांना एक खतखत असते. पक्ष कुठलाही असो, एखादा ज्येष्ठ कार्यकर्ता, एखादा सिनियर कार्यकर्ता तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमच्याबरोबर काम करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी, तुम्हाला अवसर मिळालं म्हणून तुमच्याबरोबर काम करायला जेव्हा पुढचं पाऊल टाकतो तेव्हा असं म्हणतील की बाबा तुम्ही काम करूच नका, तुम्ही या गावात दिसूच नका, अन्यथा मी बसूच नाही. असो, आम्ही आपण जात होतो. 2-3 दिवस गेलो. नंतर SMS आज पण तुमच्याकडे आहेत. SMS करून सांगितलं की बाबा तुम्ही घाटकोपरमध्ये फिरू नका आणि तुम्ही येऊही नका आणि कार्यक्रम पण करू नका. ठीक आहे, त्यांचे विचार जेवढे होते तेवढे त्यांनी सांगितले. त्यांचा जेवढा प्रवास होता घाटकोपर ते विद्याविहार. आता आपण बसलोय, जम्मू काश्मीर पर्यंत पण गेलोय, कच्छ पर्यंत पण गेलोय. ते आपला प्रवास हा अनंत प्रवास आहे. त्यामुळे त्याचं वाईट मानून घेणं, आणि मी सांगतो तुम्हाला, एक्शन येणार, रिएक्शन करायचं नाही. कुणी काही ऍक्शन आली आपण रिएक्शन द्यायची नाही, हे पाळलं पाहिजे. एखादा छोटा मुलगा काहीतरी बोलतो, जिद करतो, लाड करतो, आपण त्याचं ऐकून घेतो. आपण त्याच्यासमोर वाद घालत नाही, आपण त्याच्यासमोर चर्चा करत नाही. अशा प्रकारे एक लेवल असतो, एक माध्यम असतो, एक गरिमा असते की कोणाला किती समजतं आणि कोणाशी किती बोलावं या संबंधी कार्यकर्त्यांनी सचेत राहिलं पाहिजे. मी
बरेच कमवले, पक्षात सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा सामाजिक जीवनामध्ये मला इतके मित्र भेटलेत, ही माझी खरी कमाई आहे. आज जसं आपण बघतो या मंचावर आणि या संपूर्ण सभागृहामध्ये, हे सगळेच माझे मित्र आहेत, मी त्यांचा मित्र आहेत. असे अनेक आलेत जे कदाचित उल्लेख करायचं राहिलं असतील, इथे येण्यासाठी राहिलं असतील, पण काही असेही आलेले आहेत. हा कार्यक्रम कसा होतोय मला माहित आहे. कोण कोण आलंय, मंचावर कोण कोण होते, कोण काय काय बोललेत, ते व्हिडिओची टेप पण करतात. आणि दुसरे एक मित्र जे आहेत ते आज आले नाहीत, त्यांना मी तर समजतो, पण ते काय आले नाही. त्यांनी पण सांगितलं, अरे बाबा उद्या जाऊन बघ तिथे कोण कोण लोक येतात, आपल्यापैकी कोण कोण आहे, जरा डोळे फिरवून घे. त्यातला तो कार्यकर्ता काल मला म्हणाला, बरे प्रकाश भाई आमच्यावर वोच ठेवण्यात येते. म्हटलं उलट टाकलाय, तुझ्यावर वोच ठेवलं तर तुला काय. अरे तुझ्यावर वोच ठेवायला जे लोक आहेत ना, हेही अर्ध्या रात्रीला पडदा मागे येऊन आमच्याशी हातमिळवणी करूनच या राजकारणात काम करतात. आता सगळ्यांच्या दुकानाचं शटर मी खोलायचं असं म्हटलं, हे काही बरं नाही. मला एक किस्सा सांगतो मी, व्यक्तिगत मला जीवनात जो आला. एक दिवस आपला पप्पू सावंत, प्रदीप सावंत हे आणि गोलतकर, त्या नायडू कॉलोनी आणि पंतनगर या दोन वॉर्डात ते उभे होते. आणि निवडणुकीची सगळी सर्वे वगैरे वगैरे वगैरे, आज पहिल्यांदा बोलतोय मी ते सगळ्यांच्या समोर. रात्री मला उद्धव साहेबांचा फोन आला 10:30 वाजता. कुठे आहेस तुम्ही? म्हटलं घाटकोपरला आहे. आता येता का? म्हटलं येतो. ते काही संदेश त्यांच्याकडे गेला होता, तो त्यांच्या आधारावर. आणि तिथे गेल्यावर मी बघितलं डाके साहेब आणि उद्धव साहेब दोघेही होते. मला सांगितलं, प्रकाशभाई आमच्या सर्वेमध्ये आमच्या 2 सीटमध्ये आम्हाला थोडासा प्रॉब्लेम वाटतो, प्रदीप सावंत आणि गोलतकर. तर म्हटलं साहेब प्रॉब्लेम येणार नाही. नाही नाही ते काय आहे, तुम्ही मित्र आहात म्हणून तुम्हाला मी खरं सांगतो, तुम्ही काही लोकांना उभे केलेत आणि म्हणून आमची सीट पडणार. माझ्या लक्षात आलं त्यांना काय म्हणायचं होतं ते. म्हटलं साहेब तुम्ही चिंता करू नका, दोन्ही सीट निवडून येणार यासाठी मी जे काही प्रपंच केलाय ते केलाय. पण आता तुम्ही खालती काहीतरी सांगू नका. तुमच्या माझ्यामध्ये आहे, मी तुम्हाला सांगतो 2 सीट तुमची येणार. खाली लोकांना वाटायचं प्रकाशभाई फुटलेत, प्रकाशभाई गेलेत, प्रकाशभाई शिवसेनेच्या विरोधात काम करतायत. तर आमचा तो पण असेल याच्यात कुठेतरी अतुल भायाणी, त्याला उभा केला होता. आणि सुरेशच्या समोर आप्पा असेल इथे कुठे आहे, हे आप्पा उभा होता. आप्पाला विनायक कदमनी सांगितलं की तू लढ, काय पाहिजे वगैरे तर खर्च बिर्च मी करतो म्हणे. म्हटलं बरं झालं. त्या लढाईमध्ये आप्पाला 1700 मतं मिळाली
आणि सुरस गोलतकर 450 मतांनी निवडून आले. आप्पा उभा राहिला नसता तो गोलतकर पडले असते. तसेच त्या काळात त्याच्या आधी आणि त्या काळात आमची युतीच होती. आणि त्या काळात गुजराती मानसिकता थोडी अशी होती की बाबा कमळ जर दिसत नसेल तर सेकंड प्रायोरिटी शिवसेनाला न देता दुसऱ्याला द्यावी. आता मग हे गुजरातीचं वोट कोण कापू शकतो त्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि त्याला उभा केला. त्यांनी 700-800 मतं घेतली आणि पप्पू काहीतरी 15 तुम्ही 550-700 मतांनी ते निवडून आले. हा सगळं एक राजकीय आपापले मित्र असतात त्या मित्रांचा बरोबर राहून अनेक कार्य आपण करत असतो. राजकारणाचा तो भाग आहे. पण या क्षेत्रात काम करणारे अनेक राजकीय नेते मोठे त्याचे 2 उदाहरणं देतो. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि आपली या स्टेशनचा लागून पुढच्या गल्लीमध्ये परख हॉस्पिटल याचं उद्घाटन करायचं होतं. रविवारचा दिवस आणि साधारण आम्हाला माहित आहे की रविवारच्या दिवशी मुख्यमंत्री वगैरे बाहेरचे असे जाहीर कार्यक्रम घेत नाही. मी गेलो विलासरावांकडे आणि मी सांगितलं साहेब कार्यक्रम आहे माझ्या मित्राचा आहे हॉस्पिटलचं उद्घाटन आहे. अरे प्रकाश कुठं तू रविवारच्या दिवशी सगळे झंझट. म्हटलं साहेब चला तुम्ही. त्यांची भयंकर इच्छा आहे आमची इच्छा आहे आणि आमच्या विभागात आमच्या समाजाच्या समोर तुम्ही यावं म्हणजे आम्हाला फारच आनंद होतो. ते आले हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आणि त्या व्हिडिओ कॅसेट पण आहेत. विलासरावांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना सांगितलं की रविवारी मी कुठल्याही कार्यक्रमात जात नाही परंतु 2-4 माझे मित्र असे आहेत की जे समोर येऊन उभा राहिले की त्याला नाही म्हणता येत नाही मला. त्याच्यातला प्रकाश एक आहे. आणि सभागृहात प्रकाश काम करतो. मी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा भेटायला येतो आणि तो ज्या पद्धतीनं सर्वांसमावेशक जो काम करतो त्यावरून मला असं वाटतं की प्रकाश मेहताला जोपर्यंत घाटकोपरमध्ये लढायचं आहे तोपर्यंत काँग्रेसचा उमेदवार नाही उभा राहिला तरी चालेल. हा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. असं एखाद्याने म्हणणं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं दुसऱ्या पक्षासाठी म्हणणं आता हा स्वभाव जो डेव्हलप करायचा होता. 95 मध्ये विलासराव पडले होते तर 95 मध्ये आमची सेना भाजपची सरकार आली आणि एकदा विलासरावांचा फोन आला मला. प्रकाश तू बंगल्यावर किती वाजता असतो. म्हटलं का साहेब. नाही मला भेटायला यायचं होतं पण मी तिथे मंत्रालयात येऊ शकत नाही. माझी मुख्यमंत्री म्हणून आमच्या काही प्रोटोकॉल असतात. म्हटलं साहेब मी तुमच्याकडे येतो तुम्ही येऊ नका. मी गेलो त्यांच्या घरी आणि विलासरावने मला सांगितलं की प्रकाश तू पालकमंत्री पण आहेस घाटकोपरचा आमदार आहे मंत्री आहेस. हे 96ची गोष्ट आहे आणि प्रमोद महाजन पण खासदार आहेत केंद्रामध्ये नेते आहेत. पुणे विद्या भवनला लागून 9000 मीटर जागा आहे आणि ते शिक्षणासाठीच राखीव आहे आणि मी त्याचा गव्हर्नरिंग बॉडीचा चेअरमॅन आहे.
तर ती जागा मी रेव्हेन्यू मिनिस्टर असताना मी पुणे विद्याभवन संस्थाला द्यावी म्हणून सगळं सही शिक्का वगैरे करून ठेवलेले आहेत, परंतु शरद पवार साहेबांनी ती फाईल अडकवून ठेवलेली आहेत. ते दिली नाही, कारण ते त्यांचं एक वेगळं राजकारण, शरद पवार, विलासराव, अशोक चव्हाण हे सगळे एक वेगवेगळं राजकारण, त्यांच्याही आपसात. मी महाजनांना सांगितलं, साहेब असं असं आहे, आपली शाळा आहे, ते नावापुरती म्हटलं सगळे काँग्रेस सगळे आहे, परंतु आपले अनेक संचालक, डायरेक्टर्स, ट्रस्टी वगैरे त्याच्यामध्ये आहे. आणि विलासरावांनी मला हे सांगितलं की बाबा तू ते फाईल सही करून घे. म्हणजे कुठे पडली? म्हटलं साहेब विलासरावांकडे पडलेली आहे, कारण की आधी CM शरद पवार साहेब होते, म्हणून ते CM कार्यालयामध्ये ती फाईल पडली होती. प्रमोद महाजन यांनी मनोहर जोशी सरांना फोन केलं की भाई प्रकाशला एक पालकमंत्री म्हणून त्या विभागाची एक फाईल आहे, त्याची थोडीशी स्टडी करायची आहे. तर प्रकाश सांगतील ते फाईल जरा देऊन टाक ना त्यांना. ते अरे तुरे बोलायचे दोघ जण. आणि मी गेलो आणि मुख्यमंत्री कार्यालयातून ती फाईल घेऊन आलो. आणि जिथे मुख्यमंत्र्यांची सही फक्त बाकी होती, तो पेच असं उघडून असं करून महाजन साहेबांना सांगितलं, साहेब आता मी सही घ्यायला जातोय. आणि ते अगदी एकटे असेल तर फाईल बघणार, सही करणार नाही करणार. मनोहर जोशी सर तर म्हणजे तू बरोबर टाइम टेबल जाऊन बघ. आणि मी एक माणूस उभा केला साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर. साहेबाला जेव्हा लिफ्टमध्ये जायचं असतं ना, त्याच्या 5-7-10 मिनिटाच्या आधी ते हालचाल सगळी सुरू होते. तर ते हालचाल सुरू झाल्यावर विलासराव आपल्या मनोहर जोशी सर आले आणि लिफ्टमध्ये ते जसे घुसले त्याच्याबरोबर मीही घुसलो. आणि त्याच्या आधी महाजनाने फोन केला होता त्याला. मी असंच पेच सांगितलं, अरे हा प्रकाश ते सही कुठे करायची आहे? म्हटलं साहेब इथे सही करायची आहे. तर पटकन सही ते अशोक चव्हाण साहेबांनी एकदा फोन केला, अरे प्रकाश माझ्या नांदेडचं एक काम आहे. म्हटलं साहेब घरी येतो. कोण कोण अधिकारी पाहिजे? अरे असं तू कसं माझ्या घरी येणार? मी येतो ना तुझ्या बंगल्यावर. म्हटलं नाही साहेब, तुम्ही मुख्यमंत्री आहे, प्रोटोकॉल आहे तुमचा. मी समोरून गेलो त्यांच्याकडे आणि जेवढे अधिकारी घेऊन जायचे ते IAS ऑफिसरला पण घेऊन गेलो. आणि त्यांनी जे काही काम सांगितलं ते तिथे बसूनच साहेबांनाच सांगितलं, साहेब तुम्ही डायरेक्टिव्ह द्या, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभवी आहात, कसं ड्राफ्ट तुम्हाला पाहिजे ते सांगा, आम्ही सही करतो देऊ शकतो. तुम्ही गरिबासाठी काम करता, आम्ही गरिबांसाठीच काम करतो. आपला चव्हाण साहेब आपले गुरुदासजींचे इलेक्शन एजंट कोण? ते विलास की सावंत की भालचंद्र सावंत प्रत्येक इलेक्शन मध्ये गुरुदासजींचं ते इलेक्शन एजंट असायचे. आणि चर्माद्योग महामंडळ जे आहेत त्यांचे ते अध्यक्ष होते. आणि त्याचबरोबर मुंबई बँकचे ते अध्यक्ष होते. काहीतरी पॉलिटिकल घोटाळे झाले आणि अरेस्ट वॉरंट निघाला. आता त्याच वेळेस त्यांची मुलगी IAS ची एक्झाम देत होती. यांच्या वडिलांना जर पकडले भालचंद्रला तर त्याला IAS ची एक्झाम देता येत नाही. गुरुदासजींनी मला फोन केला, मी भालचंद्रला बोलवून घेतलं. मी सांगितलं माझ्या बंगल्यात राहा, इथे कोण तुला अरेस्ट करायला येणार नाही.
आणि मग महाजनानं सांगितलं तर महाजन म्हणजे मदत केली पाहिजे. अजून निवडणुकीमध्ये महाजन गुरुदासजींच्या समोर पडले होते. निवडणूक हारल्यानंतरची गोष्ट आहे. महाजन म्हणाले निवडणूक वेगळी गोष्ट आहे आणि आपण एकमेकांना मदत करणं हा दुसरा भाग आहे, तू जा आणि त्याला मदत कर. म्हटलं साहेब माझा मदत नाही, तुम्ही गोपीनाथरावांना सांगा मुंबईचा कमिशनरला बोलवून घ्या आणि मग तिथे तिला सूचना करा. तर हे सगळे केस बीस सगळे असे असे आहेत. ताबडतोब त्यांनी महाजनांना फोन केला, प्रकाशला पाठवतो आणि माझा व्यक्तिगत काम आहे असं म्हणून तू कर. आणि महाजनांनी गोपीनाथ मुंडेला सांगितलं आणि गोपीनाथनी ताबडतोब कमिशनरला सांगितलं. त्याच्यावरची चार्जशीट पार्टशीट अमुक तमुक ते सगळं काय होतं त्याचा अभ्यास करून कुठला कायद्यामध्ये अडचण नाही आणि कुठलाही त्यांनी गुन्हा केला नाही अशा प्रकारचा स्पष्ट चित्र करून भालचंद्रला सोडून दिलं. असेच शरद पवार साहेबांचे अनेक उदाहरण आहेत, देवेंद्र फडणवीसचे अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे राजकारण करणारे हे जेव्हा निवडणूक येतो तेव्हा एक वैचारिक मतभेद असतात, वैचारिक दिशा असते. माझ्या पक्षाचा एजेंडा काय आहे, तुमच्या पक्षाचा एजेंडा काय आहे, त्या पक्षाचा एजेंडा काय आहे. त्या सर्व एजेंडामध्ये जी काही लढाई होते ना, ती जी काही एक महिना लढाई होते तेवढं पुरतच मर्यादित आहेत. आणि त्यामुळे ती लढाई हा व्यक्तिगत नसतेच. काही काही नवीन नवीन कार्यकर्ता अगदी गल्ली बोळ्यात जणू एकमेकांचे दुश्मन झालेत असे जे वावरतात त्यांना आम्ही नेहमी दृष्टांत सांगतो, सगळा मित्र मिळून आम्ही, की वैचारिक लढाई लढू आपण. माझा पक्ष निवडून येईल यासाठी मी मेहनत करतो, तुमच्या पक्ष लढेल त्यासाठी तुम्ही मेहनत करा. 98 मध्ये जयंतीबाई पारेख माजी आमदार, फार मोठं व्यक्तिमत्व होतं. काहीतरी त्याचा मुलगा भंगारचा व्यवसाय वगैरे करत होता. त्याच्यात काहीतरी गैरसमज झाली पोलिसांची वगैरे. एकदम 100-150 पोलीस आणि आयजी कमिशनर न DCP न आणि माझी कॅबिनेट मीटिंग चालू होती आणि जयंतीबाईचे फोनवर फोन. आता आमचे सर होते ते थोडं कडक होते. मीटिंग चालू असताना फोन बिन कोणी घ्यायचं नाही आणि तुम्हाला जर वॉशरूम वगैरे जायचं असेल तर त्याची परवानगी घेऊन जायचं असते. हा प्रोटोकॉल आहे त्याचं. तर मी तसं सांगून मी बाहेर गेलो आणि मी फोन उचलला. तेव्हा मला बोलले की तू कुठे आहेस. म्हटलं कॅबिनेट चालू आहे. तू ते कॅबिनेट सोड, तू पटकन घाटकोपरला ये. बरं ठीक आहे म्हटलं. मनोज जोशी साहेबांच्या कानात जाऊन सांगितलं, म्हटलं तुमचे जुने मित्र जयंतीबाई पारेख, हां त्यांचा फोन होता, काहीतरी अर्जंट गडबड झालेली आहे आणि मला जायचं आहे, जा म्हणे. आणि तसं मी निघालो. तिथे गेल्यानंतर मी सगळं जे वातावरण बघितल्यानंतर पहिलं तर मी त्या IG DCP PCP सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळी फोर्स इथून घेऊन जा. एक योग्य ऑफिसर तुमचा जो कोण PI असेल, सिनियर असेल, ACP असेल, एक माणूस इथे ठेवा. बाकीचा मी स्वतः इथे बसलोय, काही काळजी करायचं काही कारण नाही. आणि कॅबिनेट संपल्यानंतर माननीय मुंडे साहेब तुम्हाला सगळी सूचना त्याबद्दल देतील. आता ते प्रकरण झालं, त्याच्यामध्ये काही नव्हतं, एक हॅरेसमेंट होती. आता ती संपली सगळी. त्याचा आल्या निवडणुकीचा वेळ आणि शरद पवार साहेबांनी सांगितलं जयंतीबाईंना की तुम्ही उभे राहिले पाहिजे विधानसभेला. जयंतीबाईच्या घरात सगळे भाऊ वहिनी सगळे म्हणतात की प्रकाशच्या समोर आपल्याला उभं राहायचं नाही. आपला घरचा मुलासारखा आहे, आपण एकमेकांना एवढी मदत करतो, एकमेकांच्या सुखादुखात असतो आणि तुम्ही आता इतके वर्षांनी परत निवडणूक लढायची वार्ता करता. तुम्ही नाही लढायचं आपण. तेव्हा माझं तिकीट डिक्लेअर झालं होतं आणि माझा प्रचार चालू होता. तर जयंतीबाईचा फोन आला मला, अरे प्रकाश कुठे आहेस तू.
म्हटलं मी आहे 60 फीट रोडवरच आहे. अरे घरी येतोस का? म्हटलं येतो. मी गेलो घरी, तर हे सगळेच भाऊ, सगळेच बहिणी, सगळे घर पूर्ण भरला होता. म्हटलं काय झालं? आमच्या वहिनी बोलल्या की याला आता एवढ्या वर्षांनी परत विधानसभा लढायची आहे तुमच्या समोर, आणि आम्ही सगळे विरोध करतोय, आम्ही सगळे एकमत आहोत, आणि ते एकटे म्हणतात की मला लढायला पाहिजे, पक्षाने मला सांगितलंय. म्हटलं हे बरोबर आहे. मग मी पूर्ण सगळे भाऊ आणि घरच्या लोकांबरोबर बसलो आणि मी सांगितलं बघा, माझ्या विरोधात जयंतीबाई लढले आणि ते उद्या निवडून आले तर माझ्या वडिलांसारखे आहेत, मी काही काम असेल तर त्यांच्याकडे जाईन, आणि जर मी निवडून आलो तो जयंतीबाई जेव्हा सांगतील, फोन करतील, तेव्हा मी जयंतीबाईकडे जाणार आणि ते जे काही काम सांगणार ते सांगणार. परंतु पक्षाने जर त्याला सांगितलं आहे की तुम्ही उभे राहा, आणि पवार साहेबांची आणि त्यांची दोस्ती बघता आता इतके वर्ष झाल्यानंतर त्याला नाही म्हणावं हे काही योग्य नाही. आणि म्हणून आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, तुम्ही काही चिंता करू नका, जयंतीबाईला उभा राहू द्या. आणि जयंतीबाईने मी समोर समोर लढलो, आणि त्यांच्या घरातून बाहेर पडताना आम्ही एका ताटात जेवण केलं, आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी फॉर्म भरला आणि समोर समोर इलेक्शन लढलो आम्ही. मला हाच राजकीय विषयी प्रकाश मेहता मित्रमंडळातील सर्व शुभेच्छक, कार्यकर्ता, मित्रपरिवार यांना सांगायचं आहे. बोलता बोलताना एकाने कोणीतरी सांगितलं की आता हे मी ऍक्च्युली बोललो नाही पाहिजे. मीरबाईंनी सांगितलं, आणि मीरबाई घाटकोपरच्या बैठकीत आले नाही तीनदा. हे खरं नाही, आले नाहीत, हे बरोबर आहे. पण त्याचा मागचा जो कारण आहे की का आले नाहीत हे मला स्पष्टपणाने माहित होतं. असा मोठा धर्मसंकट त्याच्या समोर उभा राहिला की त्याची लाख इच्छा असून सुद्धा मी काय करावं, आणि या विषयासंबंधी ते देवेंद्रजीशी बोललेत, संघाच्या काही अधिकाऱ्यांशी बोललेत. त्या लोकांनी त्यांच्या रीतीनं जे काही धर्मसंकट मीर कोटेचाच्या समोर होता ते सगळं स्पष्ट आहे. त्यामुळे माझ्याही मनात कुठेही असं खंत नाहीये. पण जशी निवडणूक संपली तसं तोपर्यंत आपण असं बघतो की आपला उमेदवार जो कोणी आहे त्याला कम्फर्ट झोन पाहिजे, तो सांगेल ती पूर्व दिशा. मग आपण सिनियर असू, तो ज्युनियर असेल, काही असो. पण निवडणूक संपल्यानंतर त्यांनी मला जे कारण सांगितलं ते कारण मी आजपर्यंत मी कुठल्याही नेत्याला सांगितलेलं नाही. आणि तो कारण जाणून मला परत आता इथे बोलणं आणि मग त्याचं एक तुफान उडणं, एक्शनचे रिएक्शन होणं, याच्यासाठी काही मी हे सभा बोलवलेली नाहीये. 2-4 दिवस प्रेसमध्ये येणार आणि टीव्ही मध्ये येण्यासाठी काही सभा नाहीये. पण आम्ही आमच्याच नियोजनच्या त्रुटीमुळे पडलो. आता नियोजनच्या त्रुटी काय होत्या हे आपण चर्चा करून काय होणार आहे. ज्यांनी ऐकायचं आहे ते ऐकतील, आणि पुढं काय करायचंय आणि ते पुढे गेली, महाराष्ट्रापर्यंत गेली, नागपूरपर्यंत गेली, दिल्लीपर्यंत गेली. यथायोग्य स्थानी त्याची चर्चा झाली, आणि ती चर्चाचं गंभीर अशी दखल ज्या ज्या लोकांना घ्यायची आहे त्यांनी घेतलेली आहे.
आणि ही सगळी चर्चा करताना प्रकाश मेहतांना फारच आठवण सगळ्यांनी केली आणि म्हणून मला त्याचा आनंद आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा आता 2च मिनिटं मी घेतो. आणि तुमच्या सर्वांचा इतकं मोठा जबरदस्त प्रेम, पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रेम, नेत्यांचं प्रेम, आतापर्यंत 7 वेळाला विधानसभेची निवडणूक मी लढलो. एकदाही मी मागणी केली नव्हती. प्रत्येक वेळा पक्षाने मला सांगितलं की तुम्ही उभ्या राहायचे, तुम्ही उभं राहायचे. गेले 3-4 महिने असं बघायला गेलं तर गेली 5 वर्ष कार्यकर्त्यांचा ऐकतो, मित्रांचा ऐकतो, परिवाराचा ऐकतो. पण त्यातही विशेष करून गेल्या 3-4 महिन्यात कार्यकर्ता आणि समाज यांची जी भावना आणि जी खतखत त्या लोकांनी जे व्यक्त केली, त्यामुळे मी एका निर्णयावर आलोय की मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. मध्ये जेव्हा मला तिकीट दिली महाजनांनी फोन करून, त्याचा उल्लेख मोहन आगळेंनी केलं. अक्षरशः त्या दिवसापर्यंत मी विधानसभा पाहिली पण नव्हती की विधानसभा कुठे आली. हा, विचारात असं होतं की कधीतरी 5-15 वर्षांनी महानगरपालिकेचा नगरसेवक झालो तरी बस आहे. पण तिकीट दिल्यानंतर 5-15 दिवसात इतकी धमाल झाली की मी असं राजकारणात कधी बघितलंच नव्हतं. कार्यालय तोडलं, खुर्च्या तोडल्या, एकामेकाचा वर दगडफेक केले पक्षाच्याच लोकांनी. म्हटलं ह्याला या पक्षाच्या लोकांना इतकं जोश कसं काय आलं. मी गेलो, साहेबांना सांगितलं, साहेब मला नाही निवडणूक लढायची. म्हटलं हे सगळं असं जर सत्यानाश होणार असेल पक्षाचा तर मला नाही लढायचंय. मग त्यांनी मला एकच सांगितलं, तुला राजकारण कळत नाही ते तू मान्य कर. एक, तुझ्यापेक्षा मला थोडं जास्त कळते हेही मान्य कर. म्हणून राजकारणाचा पहिला एक शब्द तुला सांगतो, त्याचं चिंतन कर. जर आपल्याकडे एखादं काय म्हणतात त्याला, तकला मराठीत काय म्हणतो, संधी, कधी जीवनात कुठली संधी आली ना ती फट करून घेऊन टाकायची. त्याचा रिझल्टची पर्वा नाही करायची. काय होईल ते होईल रिझल्ट. आणि दुसरा शब्द सांगितलं की लक्ष्मी घरात आली आणि कुमकुम करायला लागली आणि तेव्हा तू सांगणार मी तोंड धुवून येतो. हे 2 वाक्य त्यांनी मला सांगितलं. आणि तिसरा वाक्य बोलला, तू 85चा या निवडणूकमध्ये जिंकणार नाही. एखाद्या उमेदवाराला स्पष्ट सांगून टाकणं की तू नाही निवडून येणार आहे. आम्ही पुढच्या 5 वर्षांनी कोण निवडून येणार, पुढे 5 वर्षांनी घाटकोपरचं संघटन कोण तयार करणार, अशा प्रकारचं एक विजन त्यांनी जे दिलं, त्या विजनच्या आधारावर घाटकोपरमध्ये एवढा मोठा मित्रपरिवार, संघटन, जे काही जबाबदारी मिळाली ती जबाबदारी तशीच पार पाडली जसं एका राजकीय नेत्यांना सोबतं. निवडणुकीपुरता तुम्ही एका पक्षाचे असतात, निवडणुकीचा नंतर आणि निवडणुकीचा आधी तुम्ही सर्व समाजाला बांधलेले आहात. आणि राजकारणामध्ये कमिटमेंट असायलाच पाहिजे.
एखाद्याला शब्द दिलं, एखाद्या योजनाच्या मागे लागलो, तुम्ही एकटे एकटे का होईना त्या योजनाला परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपड जे करतायत ना, हा तुमच्या मनात, तुमच्या स्वतःमध्ये तुमचा कमिटमेंट जे असतो ना, ते कमिटमेंट शिवाय राजकारणात कोणी काम करू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, शेवटचा मी मनापासून माझ्या सर्व मित्रपरिवार इकडचे आणि इकडचे सगळ्यांना मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि मी सांगितलंय की यावेळेस पूर्णपणे जागरूक रूपानं प्रत्येक कानाकोपऱ्यात कुठूनही काही लिकेज होता कामा नये असा प्रयत्न करून विधानसभेचा उमेदवारासाठी रस्त्यावर उतरलोय. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.